हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे बाप्पांच्या आवडीचे मोदक। त्यासाठी आपण इथे पॅन घेतलेला आहे। पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं। त्यानंतर 1 वाटी आपण इथे रवा घेतलेला आहे। रवा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। रवा जरासा भाजला गेला की त्याच्यामध्ये आपण सुके खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। दोन्ही मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चांगला लालसर खरपूस होईपर्यंत आपल्याला इथे रवा खोबरं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे फ्रेश क्रीम टाकलेली आहे किंवा तुम्ही साय पण टाकू शकता आणि गरम दूध टाकायचं आहे। यामुळे रव्याला टेक्स्चर हे छान येतं। चांगला घट्टसर होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे। यानंतर आपण इथे साखर 1 वाटी साखर टाकून घेऊयात। तुम्हाला हवी असेल तसं तुम्ही कमी जास्त टाकू शकता। नंतर साखर ही व्यवस्थित वितळू द्यायची। साखर ही रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊ द्यायची या पद्धतीने। आता आपण इथे मोदकामध्ये भरण्यासाठी जे सारण लागणार आहे त्याची तयारी करूया। त्यासाठी इथे 10 बदाम घेतलेले आहेत, 10 काजू, 2 इलायची आणि 5 पिस्ते आणि गूळ घेऊन मिश्रण हे मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने। यानंतर छोटे छोटे आपण इथे गोळे तयार करून घेणार आहोत। जवळजवळ 20 ते 25 गोळे तयार होतात। यानंतर मोदकाचा साचा घ्यायचा, त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जो रव्याचं मिश्रण तयार केलेला आहे तो व्यवस्थित दाबून असा भरायचा आहे। दाबून घट्टसर भरल्यामुळं काय होतं ना, मोदक हे व्यवस्थित बनतो। त्यानंतर याच्यामध्ये आपण जो गोळा तयार केलेला होता तो गोळा टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आणखीन वरतून सारण लावून देऊयात। व्यवस्थित प्रेस करून घेऊयात। या पद्धतीने केला तर मोदक हा आपला छान बनतो। तुम्ही बघू शकता मोदक हा किती सुंदर बनलेला आहे तो। जवळजवळ 20 ते 25 मोदक सहज तयार होतात एवढ्या मिश्रणामध्ये। ही रेसिपी जवळजवळ 8 ते 10 दिवस टिकते। चवीला सुद्धा तेवढी छान लागते आणि आपण इथं डेकोरेशन साठी पिस्ते लावून सजवून घेणार आहोत। बघा मोदक हे किती सुंदर झालेलं आहे ते, त्याला टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे ते। हे मोदक चवीला सुद्धा तेवढे छान लागतात। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।